म्हणजे आम्ही कधी कधी त्याला गेला की काय असं म्हणतो किंवा तो इतका म्हणजे फट करून झोपू शकतो हिप्नोटाईज झालेल्या माणसासारखा. कसा आहे तो झोपतो आणि तो घोरतो बापरे. बसल्या बसल्या. हा म्हणजे असावाला घोरतो. नमस्कार, मी मधुराशी दहे आणि तुम्हा सगळ्यांचं कलाकृती मीडियावर मनापासून स्वागत आहे. मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावलीच्या सेटवर आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आशिष कुलकर्णी. हाय. थँक्यू व्हेरी मच टू इन्व्हाइटिंग मी. आय एम डुईंग ग्रेट. ऍटमॉस्फिअर काय सुंदर. तुझी एनर्जी जी की मी प्रत्येक सेटवरती अनुभवते, तू सगळ्यांना पॉझिटिव्ह आणि सगळ्यांना आनंदी ठेवतो. ऍब्सोल्युटली ते गरजेचं असतं. काय असतं डेली सोप मध्ये ना आम्ही एकमेकांचे चेहरे पाहून कंटाळतो. मग त्याच्यामध्ये असं काहीतरी विनोद बुद्धी आणली माझ्याकडे आहे असं समजतोय मी. ते विनोद आणून मग काय मजा येते ना त्यामुळे. आणि ना कधी कधी ना आम्हाला खूप क्लिशे सीन येतात की जे आम्ही खूपदा केलेले असतात. पण त्याच्यामध्ये जर मजा आली ना तर ते करताना पण खूप मजा येते. आणि पण मला त्यामुळे शिव्या पण पडतात कारण लोक तो सिरियस सीन करता करता हसतात कारण त्यांना ते आठवतं जे मी बोललेलो असतो. त्यामुळे असं खूपदा होतं. आणि आता कसं झालंय हे सगळे म्हणजे काम करता करता आम्हाला कळले आता आम्ही काय काय करू शकतो एकमेकांबरोबर. तर आम्हाला वी लाईक टू पुल इच अदर्स लेग. मीच करतो जास्ती. हो, मी बघितलं आल्यापासून. पण खरंच तुम्ही सगळेजण खूप मस्त जलप झालात. म्हणजे सेटवरती मला वाटतं हे असं वातावरण असेल ना तर काम करायला खरंच मजा येणार. ऍब्सोल्युटली राईट. कारण नाहीतर कंटाळा येईल. काम म्हटलं एक तर बेसिकली कामाचा सगळ्यांना कंटाळा असतो. पण जर काम मध्ये जरा मजा असेल तर अजून मजा येते त्या कामाची. काम वाटत नाही ते. पण दादा कसं आहे ना की आता हे सगळं तू करतोस त्याच्यामुळे सगळ्यांना खूप मस्त वाटत असेल. पण कधीतरी एक पॉइंट असा पण येत कदाचित ते मला बोलत नसतील, मागणं बोलत असतील माझ्या नावाने, हा आला आता वाट लागली माझ्या सीनची, असं ते सगळं बोलत असतील. पण मी मनावर नाही घेतलंय. कारण मी ना या बाबतीत ना संजय मोने माझे गुरु आहेत. ते इतके सुंदर ना असे म्हणजे मागच्या प्रोजेक्टला ते होते आमच्याबरोबर. ते ना असे बोलता बोलताना असे विनोद करून जायचे. म्हणजे आपल्याला खूप हसायला येतं ते असं. तर ते मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि अभिनय नाही शिकता आला अजून, त्याच्याकडनं येईल हळूहळू. पण नाही तुला मी खरं सांगते की मी जेवढे तुझ्या गेल्या मालिकेमध्ये पण इंटरव्ह्यूज केलेले ना आता आत्ताही आज केले, सगळेजण तुझ्याबद्दल हेच बोलते की ह्याच्यामुळे सेटवरती खूप छान एकदम एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि त्याच्यामुळे आम्ही खूप हसतो. खरं मागून तुझ्या सगळे चांगलंच बोलतात. आय होप सो. पण असं एक पॉइंट पण येत असेल ना रे की तुला एका पॉइंटला कुठेतरी खूप कंटाळत असेल किंवा आपण म्हणतो ना की जसं स्ट्रेस येतो आपल्याला आणि तो स्ट्रेस बस्टर म्हणून तू सगळ्यांना छान एक एनर्जी देस. पण तुला ज्या वेळेस असं होतं तेव्हा तू काय करतोस? ऍक्च्युली त्याच वेळेस मी ट्रिगर होतो. म्हणजे सगळे जेव्हा बोर होत असतात ना काय नाईट शूटला स्पेशली काय होतं की पब्लिक 2 वाजल्यानंतर ना असं होतं. मग माझी ना एनर्जी वाढते. मग मी ते गाणं म्हणायला लागतो, घड्याळात वाजले 2, आईचा आला फोन. मग ते ए सुरू होतं. मग ते एकदम मजा वातावरण असतं. म्हणजे आम्ही आता खूप सावळ्याची जणू सावलीला खूप नाईट्स केल्या. त्याच्यामध्ये घड्याळात वाजले 1, 2 ते सगळ्यांना आता पाठ झालेलं आहे. त्यामुळे ना मला असं वाटतं ना की एकाने जरी ना तो स्पॉट सुरू केला ना की ना बाकी सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. नाहीतर ना कठीण असतं नाईट करणं. कारण डेली सोपला हा क्लिशे प्रकार आहे नाईट हा. पण होतं माझ्याकडनं. म्हणजे मला ट्रिगरिंग करण्यासाठी हीच गरज. आणि मला असं वाटतं की माझं आवडतं फील्ड आहे ना अभिनय हा. चूज करणं माझ्या आई वडिलांनी सांगितलं, मला फ्रीडम दिला की तुला काय करावं असं वाटतं तुझं करिअर म्हणून घ्यायला. तर मी अभिनय चूज केलाय ना. मग त्याच्यामध्ये मला का कंटाळा यावं. नाहीतर मी बँकेमध्ये काम करू शकलो असतो किंवा अदर जॉब्स मध्ये. म्हणजे बँक हा जॉब काही वाईट नाहीये, पण दुसरा जॉब कुठलाही फील्ड घेतलं असतं. पण मला हा मिळाला ना आणि त्याच्यामध्ये मजा आहे. हो काय चॅलेंजेस आहे ह्या प्रत्येक फील्डमध्ये. त्याच्यापेक्षा हे सर्वात जास्ती चॅलेंजिंग आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत, बोर नाही होत मी. मला ना तुला आता एक गमतीशीर प्रश्न विचारायचा. तुझं जे आत्ताचं कॅरेक्टर ठरवलं आणि गमतीशीर आहे. आपण आता गमतीशीर. नाही सर, तुला पण ऐकता एकदम असं उत्सुकता वाटली पाहिजे. तर तुझं आत्ताचं जे कॅरेक्टर आहे या मालिकेमधलं, ते जर का आशिष सारखं वागायला लागलं तर ते कसं बोलेल? पहिली गोष्ट म्हणजे राजकुमारला डायलॉग्स खूप कमी आहेत आतापर्यंत आलेले. पण जर तो आशिष सारखा वागायला, काय वावटपणा झाला यांचा, अरे संपवा ना आता लवकर, बरं तुला काय म्हणायचं, असं काहीतरी तो बोलेल मध्येच. आणि ती आमची हिरोईन बिचारी, ती खूप मेहनत करते, ती रडते मध्ये मध्ये. मला असं वाटतं अरे नको ना रडू आता, बस झालं ना, आम्ही जाऊ का, आम्ही तू हे असं बोलायला लागेल. आणि माझे ना व्हॉइस ओव्हर चालू असतात, म्हणजे मागे तेच चालू असतं, अरे बस ना आता, का रडतेस बाई तू.
आणि त्याच्यामुळे माझे माझे सहकलाकार खूप हसत असतात. हे तू नको रे असं काहीतरी बोलू. अरे असं करणं माझं इनबिल्ट झालंय. अजून काय तुला गमतीशीर प्रश्न अजून काय विचारायचं विचार. नाही, आता मी गमतीशीर रॅपिड फायर घेणार, त्याच्यातून मलाच गमतीशीर उत्तरं मिळतील तुझ्याकडून. सो येस, मी काही प्रश्न विचारेन ज्याची खरी खरी आणि फटाफट उत्तरं द्यायच्यात. ओके, हा ठीक आहे, खरी खरी हे हे हा. एकदम अधोरेखित आहे. ते आता बघतो. बरं, सेटवरती एक रिक्षा फिरवणारा एक असतो ना, की एक छोटीशी गोष्ट सगळीकडे काउभर करतात, तो माणूस कोण आहे? मी. तूच आहेस. याच्यासाठी मानसीला जर विचारलंस तू तर ती तुला लगेच उत्तर देईल. एकदा मानसीनं आमचं खूप पहिले पहिले काही दिवस होते, हा. तर मानसीला एंट्री घ्यायची होती आणि आमचे थोडेसे वडील जे आहेत ते सुदृढ आहेत. तर मी म्हटलं अगं मानसी यायचं ना. अरे ती केवढे आहेत आणि मी कशी येऊ असं ती मला म्हणाली. हे मला कळल्यावर मी त्यांना म्हणतो तुम्हाला माहितीये का ही तुम्हाला जाडं म्हणते. तर ती पूर्ण वेळ सॉरी सॉरी मला असं म्हणतो, हा रिक्षा फिरवतो हा रिक्षा. पण मी आहे, मला आवडतं असं लोकांनी सॉरी दुसऱ्याला म्हणणं मजेदार वाटतं ना. म्हणजे त्यामुळे मला कोणी सिक्रेट सांगायला जात नाही. मी लगेच त्याला सांगतो हा ना थांब याच्याबद्दल बोलीस ना, आता जाऊन सांगतो. त्यामुळे कोणी सिक्रेट मला सांगत तू कोणाला सांगतो? असं तुझं सिक्रेट किपर आहे का मग कोणी सेटवर? नाही. कारण मग काय सिक्रेट असं काही नाही. आय एम ओपन बुक. या मजा करा. आणि ही काय सिक्रेट काय करायचं? अरे म्हणजे एक मजेमध्ये असं की तू जे म्हणालास की म्हणून तुला काही गोष्टी सांगत नाही त्या माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत तर ती मजाच नाही ना. नाहीतर मग आपल्यातच केल्यासारखं आहे ना नाटक किंवा काय जे काय आपण गॉसिप करतोय. गॉसिप नाही, ते त्या माणसापर्यंत कसं पोहोचेल हे मी बघतो. की तुझ्याबद्दल तुझ्यासाठी आणि तुझ्याबद्दलच बोलतोय आम्ही, हे त्याला कळलं पाहिजे. नाही तर गंमत काय. मसाला जास्त कोण देतं सेटवर? की एक असा माणूस असतो ना की ज्याला सगळंच माहिती असतं रे, की काही विचार कशाबद्दल विचार त्याला सेटवरच्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक माहिती असतात, तसे मसाले देत असतात आपल्याला मध्ये. मानसी आणि तिला सांगितलं ना की हे सांग ना काय झालं. मी नाही सांगणार, तू नंतर मलाच म्हणशील मी सांगितलं काय. ती घाबरते मला. पण तिला ना सगळं माहिती असतं, सगळं. म्हणजे नाम अब्दुल्ला है मेरा, सबकी खबर रखता हूँ, ती वाली आहे ती. हा मसाला देणार तीच आहे. येस. लेट लतीफ कोण आहे? लेट जोक कोणाला कळत? लेट जोक हा. जे नाव ऐश्वर्या आहे तिने म्हणजे आतापर्यंत ते सगळे जोक हाणून पाडलेत. म्हणजे जोक केले तर दादा क्या बोलना था आपको, ये जोक है मैं हसू. म्हणजे मलाच सांगावं लागतं हो ग बाई. मारला joke. हा ठेचते ती जोक. माझे जोक ठेचून काढणारी एकच बाई आहे जगात. आजवरचा सगळ्यात मोठा फंबल कोणाचा झालेला जो आजही तुम्ही आठवून हसता? फंबल पण किंवा तुझा स्वतःचा झाला होता का कधी की जो तुला हा आठवून हो 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 माझं झालेलं ना. आम्ही हॅमलेट हे बट इथे नाही, सेटवरती होऊ शकत नाही कारण टेक असतो तो रिटेक होऊ शकतो. हॅमलेट नाटकाच्या वेळेस झालेलं. सॉरी वाडा चिरेबंदी. तर मला ना आपल्या घरातले सारेच दीर्घायुष्य आहेत. दीर्घायुष्य हा शब्दच आठवेना. बरं वैभव मांगलेकर इकडे बसले होते, निवेदिता सराफ इकडे होत्या, बाकीचे सहकलाकार मागे होते. आणि माझं असं म्हणणं होतं की आपल्या घरातले सारेच दीर्घायुष्य, आणि मी बसतो आणि सीन प्रोसीड होतो. म्हटलं आपल्या घरातले सारेच वैभव मांगले माझ्याकडे होते. म्हटलं मला आठवत नाहीये. त्यांनी बिचाऱ्यांनी सांभाळून घेतलं. पण हा मोठा फंबल नाहीये, पण हा विसरण्याचा प्रकार माझा झालेला आहे. आणि वाडा चिरेबंदी सारख्या नाटकामध्ये विसरण्याचा प्रकार होणे म्हणजे हे धरणी मला आता पोटात डायरेक्ट. कारण कोणीच काही मध्ये बोलू शकत नाही. हो, आणि ऑडियन्स समोर असताना आपण नाटकाच्या वेळेस काही करू शकत नाही. मग फंबल असणं काही असणं ते तुम्ही पुढे घेऊन जायचं. म्हणजे आता प्रतिमा जोशींनी ह्याच नाटकाच्या वेळेस तिचं असं म्हणणं होतं की मला शिकू दिलं असतं, जाऊ दिलं असतं मला शहरामध्ये. तर ती एकदा बोलता म्हणाली मला शिकू दिलं असतं, जाऊ दिलं असतं मला अमेरिकेमध्ये. तर वाडा चिरेबंद या नाटकामध्ये अमेरिकेला जाण्याचं स्वप्न बघणं हीच मोठी गोष्ट. तर सगळे जण ना म्हणजे अरे निवेदिता सराफ मॅडम ह्या एका पर्टिक्युलर टोन मध्ये असं हसतात. त्यांनी सुरू केलं, तिथे वैभव मंगले असे दिसले.
पण मी ना खूप कंट्रोल केलं, खूप मी हातापायची नखं दाबतोय, म्हटलं नाही 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 हसायचं नाही हसायचं. पण ना मी तिच्याकडे बघितलं प्रतिमाताईकडे आणि मी हसायला लागलो. सो इट हॅपन्स. आणि बिचाऱ्या लोकांनी पैसे देऊन आलेले असतात, पण सॉरी आम्ही त्यावेळेस ती चूक केलेली आहे, पण होतात या सगळ्या. फूडी कोण आहे सेटवर? सांगितलं डेफिनेटली, म्हणजे तो बोलायची खोटी तो मागवतो बिचारा. आणि ना कसं असतं, डेली सोपचे हिरो जे असते त्यांना मेंटेन करावं लागतं. त्यांनी मागवलं की आम्ही खातो, आम्हाला कॅरेक्टर आर्टिस्टना मेंटेन करावं लागत नाही. त्यामुळे तो तो बिचारा मागवतो, आम्ही खातो. ब्रेकच्या मध्ये डुलक्या कोण काढतात? सुप्री तो बिचारा, त्याच्याकडे एक ती कुशन आहे, त्याला ते असतं, ती लागली की तो असं झोपू शकतो. म्हणजे आम्ही कधी कधी त्याला गेला की काय असं म्हणतो, किंवा तो इतका म्हणजे फट करून झोपू शकतो, हिप्नोटाईज झालेल्या माणसासारखं. तसा आहे तो झोपतो. आणि तो घोरतो बापरे. बसल्या बसल्या. हा म्हणजे असावाला घोरतो तो. त्यामुळे तो आहे झोपणारा. सेटवरची काडेपेटी कोण आहे? म्हणजे टचवूड अजून असं कळलेलं इन फनी वे. फनी वे सांगतोय मी, अजून कळलेलंच नाही कोण आहे. हा म्हणजे ट्रिगरिंग करायचं असेल, ह्यांच्यामध्ये काहीतरी व्हायला पाहिजे तर मीच असेल. मला पण तेच वाटलेलं. हे पण एडिट करा, माझी रेप्युटेशनचीच वाट लावताय तुम्ही. नाही कारण तू सांगतोस ना मगजपासून की तू खूप असं मस्ती करतोस, त्याच्यामुळे तू हे करू शकतो. काय हा डेफिनेटली म्हणजे आपण त्याच्यासाठीच येतो असं मी हा. नाही. हे हा आला आता असं करूनच लोक बोलतात. आता अभिनय करेल सगळं पाठी, असं काही म्हणत नाहीत लोक आजकाल. पॅकअपची सगळ्यात जास्त घाई कोण आहे? म्हणजे पॅकअप झाल्यावर घरी निघायचे घाईच आहे ना, की 5 मिनिटं पण कोणी टाइमपासला थांबत नाही, फटकन लगेच जातात घरी, असं कोण? माझ्या मते सगळेच तसे आहेत. कारण काय होतंय, थोडस मड किंवा हे मालवणी थोडस आड पडतं ना, त्यामुळे सगळेजणच पॅकअप नंतर धावतात. आणि मोस्ट प्रॉबेबली पोरांचं म्हणजे पुरुषांचं पॅकअप लेट होतंय, कारण बायकांना थोडस आवरावर करायला वेळ असते. त्यामुळे आम्ही पळतो, पण म्हणजे तसंच करावं लागतं. देर इज नो ऑप्शन. क्या बात आहे. मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून ऍज युजल. आधी अरे यार. असेच ट्रिगरिंग असतात ते. बरं, आता नवीन वर्ष येत आहे, सो नवीन वर्षासाठी काय काय प्लॅन्स आहेत तुझे? म्हणजे ट्रॅव्हल प्लॅन्स असतील किंवा कामासाठीचे काही प्लॅन्स असतील, तू असं काही मला ना खरं सांगू का, माझा स्वभाव असा आहे की मला प्लॅन केलं ना की ते डबघाईत जातं. त्यापेक्षा मी स्पॉन्टेनियस, मला असं वाटतं की माझ्या वाईफला सांगावं की चल लेट्स गो ना. तर त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, आणि ते एक्सप्लोर करायला पण मजा हवं. आणि एक तर बेसिकली आपण सगळे स्टेजवर आलो तर एक स्पॉन्टॅनिटी हा जो प्रकार असतो, त्याच्यामध्ये जी मजा आहे, दॅट हेल्प्स मी अ लॉट. आणि त्यांनी ना मला रिफ्रेश व्हायला होतं. प्लॅनिंग करू नका असं मी तर म्हणेन. कारण ती स्पॉन्टॅनिटी डेफिनेटली करिअरच्या बाबतीत यू माइट गेट सिरियस. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आत्ता तरी फॉर्म्युला असा आहे, चांगले कामं करूया, चांगल्या स्क्रिप्टवर कामं करूया, सो दॅट पीपल विल ऑल्सो लव्ह इट. डेफिनेटली. आणि मला वाटतं आता तुझ्या एका वेळेस 2 मालिकांमध्ये तू काम करते, त्याच्यामुळे तुझ्यासाठी पण ती गोष्ट खूप महत्वाची आहे की तुला तब्येत सांभाळायची आहे, तुला दोन्ही कामं खूप छान पद्धतीने सांभाळायची आहेत आणि खूप गोष्टी आहेत. सो हे सगळं मॅनेज कसं करतोस तू? एक कलाकार म्हणून ह्याच्यामध्ये तुला आनंद निश्चितच मिळतो, पण त्या पलीकडे कुठेतरी तुझी खूप धावपळ होते. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कसा करतोस? ॲज आय सेड की मला हे ना ऍक्टिंग करणं हे खूप आवडतं. त्यामुळे मला हे चॅलेंज आहे की तिथूनचं कॅरेक्टर इथे दिसलं नाही पाहिजे. तिथलं कॅरेक्टर आणि इथलं कॅरेक्टर हे वेगळं असणं. म्हणजे जेव्हा आई कुठे काय करत, चालेल ना मी नाव घेतलं तरी, आई कुठे काय करते जेव्हा करत होतो तेव्हा केदार होतो, आणि तुमची मुलगी काम करताना मी त्या कॅरेक्टरमध्ये, वडिलांच्या कॅरेक्टरमध्ये जाणं हे माझ्यासाठी जास्ती चॅलेंजिंग असतं. आणि तेच मला आवडतं. म्हणजे कोणी असं नाही म्हटलं पाहिजे, मी प्रत्येकाला विचारतो, डायरेक्टर्सना पण विचारतो, तसंच नाही ना रे वाटत आहे, तसं वाटलं तर मला सांग, मग माझी हार आहे. कारण मग मला ते कॅरेक्टर कळलं नाही असं मला वाटतं. आणि धावपळीचं म्हणशील तर आज कोण नाही करत. आता तू पण इथे आली आहेस, तू यू मस्ट बी फ्रॉम विलेपार्ला, फ्रॉम अंधेरी, तुला येथे लुक हू इज टॉकिंग टू थाना पीपल. मी तरी 15 मिनिटं लवकर येतो. नाही पण धावपळ तर होते. हा थोडी आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं, पण ॲज आय सेड की मला हे आवडत असल्यामुळे मला आवडतं. म्हणजे ठीक आहे, होऊ दे, करूया महिने.
तू मगाशी म्हणालास की तू प्लॅन नाही करत, तू स्पॉन्टेनियसली जे काय तुला आवडेल ते त्या क्षणी पटकन करतोस. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक अशी लिस्ट असते की आपण त्यातली एक गोष्ट ठरवतो की मी ह्यावर्षी हे करणार आहे किंवा मी ह्या महिन्यात हे करणार आहे, आणि ते कधीच घडत नाही आणि आपण फक्त म्हणतो की आज नाही उद्या, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी. हे असं काही तुझ्या बाबतीत आहे का? तशी लिस्ट मोठी आहे पण जिमचं एक ठरवतो मी दरवर्षी मी ते पुढच्या वर्षी. नाही दान करून येतो आणि रिसिप्ट असते माझ्याकडे त्याची. आणि तो माणूस पण म्हणतो अरे सर पिछली बार आए थे ना आप. जस्ट म्हणतो मी ठीक आहे इस बार तो आऊंगा डेफिनेटली. अनफॉर्च्युनेट पण आहे तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मला सांग, तुझ्याकडे असे काही वन लाईनर्स आहेत का की जे तू क्विक असे कोणाला पटकन ऐकवतोस सेटवरती? नाही ग माझ्याकडे खरंच नाही आहेत कारण ते पाठ करावे लागतील मला. एवढी माझी मेमरी. तुझं पाठांतर चांगलं आहे. पाठांतर कारण दुसऱ्यांनी लिहून दिलेलं असतं. मला माझेच गोष्टी आठवणं हे खूप कठीण म्हणजे गरजेची गोष्ट पण नाही. मला असं काही लायनर्स नसतात माझ्याकडे. आय एम लाईक अ सिम्पल गाय. मला जर मिळालं कुठून तरी तर त्याच्यात मी इनपुट करू शकतो. दॅट्स इट. मला असं काही बनवता येत नाही. बरं मी देऊ का तुला एक? ते तू फिरवू शकतोस सेटवरती. Sure. ओके मी तुला सांगते. एक ना गुलाबजामचा डब्बा असतो आणि तो सांडतो. हा तर तिथे सगळ्या मुंग्या धावत जातात. ओके पण तिथे एक मुंगळा उभा असतो आणि तो त्या मुंग्यांकडे पासपोर्ट मागत असतो. का? गुलाबजाम पासपोर्ट सबशेल हार. काहीच नाही. नाही कारण का त्या पाक मध्ये जात असतात. हृदय विकार. वा जमलंय. हा तू खरंच तयार केलायस का कुठून आणलाय? नाही, हा आणलाय मी. हा माझा नाही, हे मी एक्सेप्ट करते, माझा नाही पण हा माझ्या लक्षात आहे. पाक मध्ये वा 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 जिंकलस पोरी जिंकलस. बरं मी आता जेव्हा नेक्स्ट टाइम येईन ना सेटवर की तू असे रेडी करून ठेव. आपण मला फक्त SMS कर मी येते तू तयार ठेव. आपण एक टीम पण बनवू. आमची टीम आत्ताच ठरली आहे. सो आपली टीम असेल तू मी आणि प्राप्ती वर्सेस सांगित. त्याला सगळं ओळखायचंय. मेला तो मेला. तो दुसऱ्या क्षणाला म्हणेल नाही जमत मला. नाही मगाशी मी आणि प्राप्तीने त्याला विचारलं. नाही तुझा चेहरा मला सांगतो. नाही आवडलंय. हे मनात कोरून ठेवलंय मी पाक. पण तुझे एक्सप्रेशन वेगळंच सांगतात. कमाल जोक आहे पण. फार मस्त वाटलं मला तुझी गप्पा मारून आणि आय एम डॅम शुअर की मी पुढच्या वेळेस सेटवर येईन तेव्हा आपण अजून गप्पा मारू आणि मला वाटतं तेव्हा आपण पूर्ण टीम बरोबर गप्पा मारूयात एकत्र. असो अजून मजा. आम्ही लोकांच्या हृदयात जाऊन आमचं स्थान मिळवलं असेल आणि जे आत्ता आहे त्याच्यापेक्षा आम्ही एलिव्हेट झालो असू आमच्या स्क्रिप्टमध्ये आमच्या अभिनयामध्ये आणि त्यामुळे आम्ही लोकांच्या अजून जवळ गेलेलो असू. त्यामुळे सावळ्याची जणू सावली ही जी मालिका आहे ती तुम्हाला सर्वांना अजूनही आवडेल असं मला वाटतंय. प्लीज बघा. तुमच्यातर्फे मी लोकांना आवाहन करतो की आमची ही जी मालिका आहे ती प्लीज बघा. आणि कारण आता खूप मोठे मोठे ट्विस्ट येणार आहेत. कारण आता ह्या मेंदळे घरामध्ये ही मुलगी जी आलेली आहे ती आम्हाला एक्सेप्ट कशी करते किंवा आम्ही तिला एक्सेप्ट कसं करतो ही मोठी चढावड आहे. काय आहे मेंदळे कुटुंब कदाचित एक्सेप्ट करेल तिला पण ती करेल का आम्हाला हे पण महत्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्ही नक्की पाहत राहील मालिका. क्या बात आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.